सगळ्याच न्हावी दुकानाने तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही। त्यांचा वाटोळ करायचं गेला आता त्यांना भाकरी अन्न पाण्याला नाही राहून द्यायचे। मराठी ते नाही गेलं त्यांनी काय खायचे? त्यांना मला भादरा आपले आपापसात तू थांबा आम्हाला आत येऊन दे। ओबीसी नावे ठेवतात पण तुला हुसकीतच बाहेर। एक न्हावी समाजाच्या आमच्या बांधवानं काहीतरी पोस्ट टाकले आपल्या समर्थनार्थ, तर ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही, याच्या दुकानात जायचं। मी या सगळ्या न्हावी समाजांना विनंती करतो, असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच न्हावी दुकानाने तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही। त्यांना मला भादरा आपले आपापसात त्यांचा वाटोळ करायचं गेला आता त्यांना भाकरी अन्न पाण्याला नाही राहून द्यायचे। मराठी ते नाही गेलं त्यांनी काय खायचे? म्हणजे इतक्या खालच्या विचाराचा माणूस या हे ओबीसीला कलंक। एकतर 12 बलुतेदारांना खाऊ देत नाही, आता इकडून तिकडून व्यवसाय करते तर व्यवसाय त्याला करू नका म्हणायचं। म्हणजे त्याच्याकडे कोणी गेलं नाही पाहिजे, उपाशी मेले पाहिजे म्हणून तो असं वेळ किती लोक होते। त्याचं कारणच आहे तो नियत खराब आहे, तो राजकारणी, तो गोरगरीब ओबीसीचा वाटोळा करायला लागला। हे ओबीसीच्या लक्षात आलं, त्यांनी तुला आता ओळखून घेतलं की तू राजकारणी, तू वाद लावणार आहे मराठ्यात आणि ओबीसीत। ओबीसींना तर खाऊ देतच नाही। तू थांबा आम्हाला आत येऊन दे। ओबीसींना आम्ही ठेवतो पण तुला हुसकीतच बाहेर।